माझ्या बेडच्या बाजूला किंवा खाली तर त्याच्यावेळेस बाबा असे उभे राहिले आणि एक क्षणासाठी म्हणजे एक जास्तीत जास्त हा सगळा प्रसंग 15 सेकंदच असेल. पण तर उदी म्हणाल तर त्याचं खूप मोठं म्हणजे शास्त्र आहे. मुळात हे जे साधू आहेत किंवा जे शिव भक्त. पंथातली जी लोकं आहेत, हो, अंगाला पूर्ण भस्म बांधलेलं असतं हो. बाळाबाळाचं. त्यात श्रद्धा आणि सबुरी. कारण आपण आता थोडक्यात श्रद्धेबद्दलच बोललो, की जर माझी श्रद्धा असेल या उतीवर, तर ही माझ्यासाठी संरक्षण करेल. पण तेच जर मला ही फक्त राख वाटली, तर प्रोबॅबली तो इफेक्ट मला अनुभवायला नाही नाही येणारच नाही. नाही येणार. मग बाबांचे गुरु साई भक्त पवार काका म्हणून तुम्ही मला इथे बोलवलंय. तर माझ्या अंगातला इतिहासकार जागृत होऊ देऊ नका. आणि बऱ्याच जणाला ते काय होतं, खोटं मी बोलणार नाही आणि सत्य तुम्हाला पचणार नाही. हां, तुम्ही लेबलिंग करू नका. बाबा हिंदू होते की बाबा मुस्लिम. त्या 2-3 महिन्यात एक घटना घडली. एकटी बाई असताना ते 2-4 लोकं घरात गेले. सगळं लुटलं तिचं. हं. सगळं काय म्हणे, "तुम्हाला कसं कळलं?" तर म्हणे, "तुझे जे सोशल स्टेटसवर फोटो ठेवतेस ना, वी आर फेसबुक फ्रेंड." नमस्कार मित्रहो, मी प्रियांका आणि द अवेकनिंग ट्रेलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपल्या समोर आहेत आमचे अतिशय आदरणीय पाहुणे पवार काका. पवार काका हे फक्त साई भक्त नाहीत, तर शिर्डी साईबाबा यांच्या शिकवणीवर लेखन करणारे, ती शिकवण लोकांपर्यंत पोहोचवणारे आणि आयुष्यभर साई मार्गाने जगलेले एक सच्चे साई भक्त आहेत. त्यांच्या अनुभवात आहे बाबांची कृपादृष्टी, सच्चरित्रातले जिवंत अध्यात्म आणि अध्यात्म कसं जगायचं याचं साधं पण अत्यंत गहन ज्ञान. आज आपण ऐकणार आहोत त्यांची साई यात्रा आणि त्यांना मिळालेल्या अनोख्या अनुभवांबद्दल. चला तर मग या पवित्र संवादाला सुरुवात करूया. ओम साईराम. काका, तुमचं द अवेकनिंग ट्रेलमध्ये मनःपूर्वक स्वागत. ओम साईराम. सो काका, आय थिंक आपण सुरुवातीपासून सुरू करू. थोडं तुमच्याबद्दल सांगाल का? तुमचं बालपण आणि तुमच्या जीवनात साईबाबांचा प्रवेश कसा झाला? विस्तृतपणे या विषयावर मी बोलत नाही, कारण YouTubeवर आता माझं जीवन म्हणजे खुली किताब आहे. हो. बऱ्याच ठिकाणी याचे उल्लेख आलेले आहेत. आणि जसं साईबाबा डिव्होटी स्पीक, साई लीला चॅनल, इतर आणखी पॉडकास्ट यावर हे आलेले आहेत. तर फक्त एवढंच मी सांगेल, माझा जन्म तसा दिल्लीचा, माझे वडील मिलिटरीमध्ये होते. पण अगदी वयाच्या 5व्या-7व्या महिन्यातच परत आलो, म्हणजे काही हे नाहीये त्याचा तसा दुरान्वयाने काही संबंध नाही. माझं बालपण नगर जिल्ह्यामध्ये एक छोट्याशा खेडेगावात गेलं. 7वी-9वी पर्यंत शिक्षण तिथेच रडत-कडत झालं. घरची अत्यंत गरिबी, म्हणजे अत्यंत म्हणजे अगदी बिलो जेवढे लावता येईल तेवढे लावत राहा आणि हं. पॉवर्टी लाईनमध्ये. आणि त्यातमध्ये वडील कर्तृत्व शून्य, काही करायचं नाही, उलट भार म्हणून आणि आम्हाला म्हणजे टॉर्चर, मानसिक त्रास वगैरे भरपूर. त्यामुळे आणि 9वी माझं शिक्षण सर्वार्थाने संपलं होतं. मी वळायला मला लावण्यात आलं होतं. तिथून मी पळून गेलो. दूर परभणीमध्ये गेलो. हं. बरेचसे डिटेल आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर माझं लर्निंग जो प्रवास तिथे सुरू झाला. या दरम्यानमध्ये मला साईबाबांचं साईबाबांच्या प्रती एक माध्यम बनली, एक विधवा स्त्री. आणि तिच्या म्हणजे ती वयाने खूप लहान होती. मी 10वी होतो फक्त. ती वयाने खूप मोठी होती. म्हणजे आणि ते केशवपन वगैरे जुन्या पद्धतीने ते झालेलं होतं. तर तिची जी रूम आहे, ती रूम मी शेअर करत होतो. ती 55-60ची. मी 16-17 वर्षाचा. हं. तर ती साईबाबांची भक्त होती. अच्छा. तिच्यामध्ये मला हळू मला अ, रुची निर्माण व्हायला लागली. ती जी सांगायची बाबांच्या विषयी वगैरे, वगैरे. आणि एक इच्छा जागृत झाली त्याच्यामध्ये. आणि त्या जागृतीमध्ये 1968 साली बाबांनी मला दिव्य दर्शन दिलं. ब्राह्ममुहूर्तावर. आणि तेव्हापासून बाबांनी असे जे 2 हात होते असे जे ठेवलेत, त्या काळी मला अजूनही आठवतात ते. ते अजून जशीच्या तशी ती म्हणजे कृपाप्रसाद अजूनही तो तसाच चालू आहे. आणि तिथपासूनचा जो प्रवास आजपर्यंत जो आलाय, त्याचं श्रेय मला काहीच नाही. इव्हन बाबांचे दर्शन किंवा त्याच्या अगोदर सुद्धा मी बाबांकडे कसा वळलो किंवा अध्यात्मामध्ये कसा वळलो किंवा बाबांच्या भक्तीकडे कसा वळलो, याचं श्रेय खरं म्हणजे कोणत्याही भक्ताला जात नाही.
त्याचं हं. कारण असं, आपण म्हणतो मी साईबाबांचा भक्त आहे. हे सांगणारे तुम्ही कोण? बाबांनी तुमचा स्वीकार केलाय. तुम्हाला ॲडमिशन मिळाली आहे. हो. तुम्हाला त्या जगतामध्ये प्रवेश करून दिलाय सद्गुरुनाथांनी. हं, हं. हे सद्गुरू आहेत. त्यांनी तुम्हाला प्रवेश दिलाय. आता तुमची योग्यता आहे की नाही हे चेक करण्याचे प्रायमरीली काही पॅरामीटर्स असू शकतात. काही चाचण्या असू शकतात. कदाचित त्याच्यात तुम्ही पास होता, नाही होता हे तुमच्यावर असतं. पण पुढचा आध्यात्मिक प्रवास हा तुम्ही तुमचे जे नियत गुरु आहेत ते स्वतःच घडवून आणतात. तर आज जे काही माझ्याकडे भौतिक किंवा आध्यात्मिक किंवा जे काही आहे ते केवळ आणि केवळ साई कृपा याच सदरात येईल. स्वतःकडे काही त्याचं श्रेय येऊ शकत नाही. आणि कोणत्याही भक्त जर म्हणत असेल, मी बाबांचा खूप मोठा भक्त आहे, त्याला भक्तीचं खरं मर्म आणि खरा अर्थ कळलाच नाहीये. हं, हं. ओम साईराम. ओम साईराम. काका पण आता तुम्ही जसं म्हणालात 16वं वर्ष म्हणजे हे एकदम एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह एज आहे आपण असं म्हणू शकतो. हो. बरोबर ना? मग तुम्ही म्हणालात, की काही चाचण्या असू शकतात. काही लोकांच्या आयुष्यात साईबाबा थोड्या लेट येतील किंवा अगदी आधीच येतील, सुरुवातीपासून हात धरला असेल त्यांचा. मग या चाचण्या नेमक्या काय असतात? जर थोडंसं त्याच्यावर भर घातलात तर काय होईल? आजकाल भरपूर डिजिटल मीडियम्समुळे पण प्रत्येकजण आपल्याला गुरु म्हणत आहे. मग प्रथम काय होतं, अगदी लहानपणापासूनच माझ्या जीवनात म्हणजे 16 वर्षाचा जरी मी तुम्हाला उल्लेख केलेला असेल, तर वयाच्या म्हणजे अ, शाळेत जाताना हं, हं. दुसऱ्या इयत्तेमध्येच मी बाबाकडे आकृष्ट झालो होतो. ओके. एक पूर्वीच्या काळी अशी पाळणेची छोटी-छोटी पुस्तकं यायची. हं, 1 हं. आण्याला मिळायचं, 8 आण्याला अर्ध्या आण्याला मिळायचं डब्बूला. आणि ते पुस्तकामध्ये साईबाबांचा पाळणा होता. त्यात त्या लिंबाच्या जे झाड आहे, जे गुरुस्थान आहे त्याचं वर्णन केलेलं होतं. आणि का कुणास ठाऊक आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होत जातो. मला वाटतं ही जी प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस एक नॅचरल सहज भावाने ही प्रक्रिया डेव्हलप होते. तुम्ही आपोआप तुमच्या सद्गुरूकडे ओढले जाता. हं, कारण सद्गुरु तत्व हे तुमच्या आजूबाजूला अशा प्रकारचं एक वातावरण तयार करतं, एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतं, की तुम्ही हळू-हळू तुमचे ते मार्ग ओपन केले जातात तुम्हाला. हं, त्या ते डोअर्स एंड विंडोज ओपन होतात. आता आतमध्ये प्रवेश करायचा, डोकावून बघायचं, जायचं की नाही जायचं हा चॉईस ही मात्र तुम्हाला दिला जातो. ओके. हां, हा चॉईस जो दिला जातो, तर तुम्ही आतमध्ये आता 16व्या वर्षामध्ये त्याचं भान किंवा तेवढं ज्ञान किंवा तेवढी प्रगल्भता किंवा तेवढी मॅच्युरिटी नसते माणसाला. हं, दिशाहीन होऊ शकतो. हं, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे अट्रॅक्ट होत जात असताना पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये तुम्ही कसे वागता, तुमचं आचरण काय, तुमचा त्यावरचा रिस्पॉन्स काय, एवढ्याच प्रायमरी लेव्हलवर ते पॅरामीटर्स असतात, चाचण्या असतात. संकटाची मालिका उभी करणे हं, आणि त्यातून मार्ग काढणे, हा त्यावेळेस कोणताही सद्गुरू तत्व अपेक्षा करत नाही त्याची आणि तसं कोणतंही नियोजन करत नाही. हां, ओके. फक्त बेसिकली आता तुम्ही प्रायमरी जर घेत किंवा आता अलीकडे किंडरगार्टन वगैरे जे निघालंय, त्यात हं, काय करतात? मेंटली सेन ऑर नॉट की नाही, ॲक्टिव्ह आहे की नाही, बोलतोय ना, हे करतोय ना, एवढंच बघितलं जातं. त्याला हं. काही इंटेलेक्चुअल प्रश्न फार ॲस्ट्रा फिजिक्स वगैरे काही विचारलं जात नाही. नक्कीच. हो. छोटी म्हणजे हातात एखादं खेळणं दिलं जातं. तो खेळणं कसा बघतोय हा मुलगा किंवा काय, अशा पद्धतीने ती प्रोसेस तयार होते. तर ती जी प्रोसेस आहे किंडरगार्टनची एक्झाम म्हणजे एंट्री आणि सहजपणे त्याला काही आई-वडिलांना वगैरे काही विचारलं जात नाही, की जात नाही. हां, वेगळं विचारलं जातं तुमचा सॅलरी फिगर किती हो, वगैरे. हो. कशासाठी? कारण त्यांना ते पैसे पाहिजे असतात ॲडमिशनला, ओके. डोनेशन वगैरे. ते जाऊ दे, ते नाही. परंतु त्या मुलाचा पुढचा जो शैक्षणिक विकास व्हायचा आहे, त्या क्षणी त्याला कसल्याही प्रकारच्या काही चाचण्या जास्त द्याव्या लागत नाही. हं, हं, म्हणून फक्त मी एवढं म्हणेल, की तुम्ही कोणत्या सद्गुरू तत्वाच्या अधिपत्याखाली आहात किंवा मार्गदर्शनाखाली आहात, याचं वातावरण करण्याची जी तयारी असते,
ती सद्गुरू तत्व करतं. आता मी साईबाबाच का? हो. साईबाबाचाच भक्त का? हं, गजानन महाराजांचा का नाही? अक्कलकोट स्वामी महाराजांचा का नाही? साटम महाराजांचा का नाही? तर हे काय आहे, प्रत्येकाला त्या 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 जीवात्म्याचा उद्धार करण्याची जे शिक्षण आहेत ते तिथे दिलेले आहेत. हं, माझ्यासाठी ते साईबाबा आहेत. त्यामुळे हां, तुम्ही आता जो विचारलं, की फार काही चाचण्या द्याव्या लागत नाहीत. हां, तुम्ही तुमच्या प्रारब्ध भोगामध्ये असलेले जे भोग, हे जर चाचण्या म्हणून करत असाल, म्हणजे हं. फार संकटाची मालिका उभी करतायत, सगळी परीक्षा घेतायत. बाबा, परीक्षा कोणतंही सद्गुरू तत्व, कोणतंही परमेश्वरी तत्व अशा प्रकारची परीक्षा घेत नाही. ओके. या परिस्थितीमध्ये तुम्ही कसे वागता? हं, काही नाही बाबा, आहेच नाही माझ्याकडे एवढे संकट आहेत आणि त्याच्यामध्ये बाबा माझ्याकडे बघत पण नाहीत. ही जर हं. तुमची विचारधारा असेल, तर तुम्ही बाबांचे भक्त होण्याच्या लायकीचे नाही. आलं लक्षात तुम्ही काय म्हणता आणि हे खूप इम्पोर्टंट मुद्दा तुम्ही क्लिअर केलात. कारण मोस्ट ऑफ द टाईम नकळत का होईना आपण हेच म्हणतो, की आपल्याकडे जर संकट आलं, आपले इमिडिएट जे कुठले सद्गुरू असतील, आपण तेच हं. म्हणतो, "अरे बाबा किती संकट, बाबा किती आपली परीक्षा घेतायत." हं, आपण हा पहिला आपला भावार्थ निघतो हं. इमिडिएटली आपल्या मनातून. पण ही तुम्ही जी क्लॅरिटी दिली ती खूप महत्त्वाची असं मला वाटतं, की संकट ते नाही आणत आहेत. संकटामध्ये आपण कसे वागतोय हेच फार महत्त्वाचं आहे. आपण काय करतोय? आपण आपल्या गुरुला किंवा आपल्या सद्गुरूला दोष देतोय का आपण हे म्हणतोय, की नाही ठीक आहे आली आहेत संकटं, पण त्याच्यातून पार करायला पण माझा सद्गुरू समर्थ आहे किंवा माझ्यासोबत आहे. हे आय थिंक खूप इम्पोर्टंट आहे. सो अं, एक प्रसंग सांगेल. मी पुण्यामध्ये सुरुवातीला जेव्हा आलो, एक रिक्षावाला सतत एका कोपऱ्याला सकाळी येऊन बसायचा. कारण मी तिथून पायी निघालो, की तो म्हणायचा, "काका बसा ना." एक अरे म्हटलं, "मला कुठे जायचं नाही. मी इथे इथपर्यंतच जातोय फक्त याच्यामध्ये." कारण माझ्याकडे तेवढे पैसे नसायचे रिक्षावाल्याचे तरी. मी म्हणलो, "बस करून जायचो." ते म्हणाले, "तू 2 पावलं चाला, त्या बस स्टॉपपर्यंत सोडतो तुम्हाला." हां. त्याचा एक बिलीफ सिस्टम, त्याचा एक भाव होता. नंतर मी त्याला विचारलं, "तू असं का करतोस?" हं, म्हणे, "का कुणास ठाऊक काका. तुम्ही बसलात, की त्या दिवशी माझं सगळं म्हणजे पायाचा चक्का चालत असतो आणि मला अतिशय म्हणजे माझं उत्पन्न वगैरे होतं, सगळं चांगलं होतं आणि मला एक प्रसन्नता वाटते." हं, म्हणलं, "तुला का असं वाटतं?" म्हणे, "तुम्ही साईबाबांचे भक्त आहात. तुमचं एक प्रवचन मी अटेंड केलेलं आहे आणि हे बघा समोर माझी साईबाबांची मूर्ती आहे." त्या माणसाने मला अगदी आय ओपनिंग असं ज्ञान दिलं त्या दिवशी म्हणजे सांगू. हं, तर मी म्हटलं, "अरे किती मुलं आहेत तुला?" तर म्हणे, "मला 4 मुलं आहेत." हं, म्हटलं, "एवढ्या रिक्षावर एवढा तर सगळ्यांचा खर्च?" "काका माझी मुलं इंग्लिश मीडियमला आहेत" म्हणे. हं, हं, आणि मी तुम्हाला सांगू, मी काहीच करत नाही. मी ही रिक्षा पण मी नाही चालवत आहे. माझे साईबाबा चालवतात. मी फक्त हातात स्टिअरिंग घेऊन जे पॅसेंजर येतं, ते मी बाबा समजतो आणि घेऊन जातो. आणि सांगू तुम्हाला काका, ज्या दिवशी मला स्कूलची फीस भरायची असेल किंवा 2-4 दिवसात मला काही मुलांचा खर्च करायचा असेल, त्या दिवशी बाबा भरभरून मला माझी म्हणजे असे गाडी गिराईकं देतात, की संध्याकाळपर्यंत माझा चक्का चालू असतो आणि मी आनंदाने ते सगळं काम करत असतो. याला म्हणतात योगः कर्मेषु कौशल्यम. तुमच्या कर्माला, तुमच्या डे टू डे कर्माला तुम्ही जेव्हा योगाची हे देता, सांगड घालता त्याच्याशी आणि हेच योग आहे आणि हेच कर्म आहे. कर्म आणि योग याचा जोड मिलाप लावला. म्हटलं, "मग कधी तुझं चालतं कसं रे?" "मी कुठे काय चालवतो? बाबा आहेत ना." हं, अतूट विश्वास साईबाबावरचा त्या रिक्षा चालकाने मला त्या दिवशी शिकवला. नक्कीच. मी का काळजी करू? बाबा आहेत ना माझी काळजी घ्यायला आणि ते करतात सगळं. ही जी ही जी आहे, हे महत्वाचं आहे. सर्व भार आपण बाबावर टाकून द्यायचा. पण याचा अर्थ आपण म्हणजे हां. अगदी मोकळेपण नाही. आपलं कर्म आपण करत राहायचं. जे आपण भोगतोय, जे आपल्या नशिबाच्या म्हणजे प्रारब्ध भोगाने ज्या रेषा इथे षष्ठी देवीने लिहून गेली म्हणजे हो. जन्माच्या 6व्या दिवशी, ते आपल्याला त्याप्रमाणेच त्या चाकोरीतून वागायचं आहे. पण त्याच वेळेस मला कोणीतरी एक माझा गाईडिंग फोर्स आहे. माझी एक संरक्षण शक्ती आहे आणि तिच्या चरणाशी मी विनम्र भावे समर्पित आहे. ही गरज आहे. आज जे तुमचे आता तुम्ही जे तुमच्या बाबतीत सांगायला फ्रस्ट्रेशन सगळ्यात जास्त फ्रस्ट्रेशन आज आय-टी क्षेत्रात आहे. हो, का हो. आहे? कारण ते रोबोटिक सारखं काम करतायत फक्त. त्याला अध्यात्माची जोड नाहीये. आनंदाच्या क्षणाची जोड नाही. मग ते आनंद शोधायला लागतात. कुठे? मित्र-मैत्रिणीमध्ये,
पिकनिकमध्ये सगळीकडे. कारण त्यांना आनंदाची गरज असते, कारण इकडे 24 तास ते फ्रस्ट्रेशनमध्ये असतात. कारण मी स्वतः आय-टीचा माणूस होतो. एकेकाळी 12-14 वर्ष मी कॉम्प्युटर क्षेत्रात काम केलंय. ते असताना मग काही लोकं ते मैत्रीत शोधतात, मग काही सिगारेटमध्ये शोधतात, काही दारूत शोधतात. ते शोधणं चालू असतं. हा हो. जो शोध आहे ना, हा शोधाला राईट वळण देण्याचं काम जेव्हा तुम्ही अध्यात्मामार्गी असाल, भक्तिमार्गी असाल, तर तुम्हाला हे असे प्रश्न पडत नाहीत. तुमचं सद्गुरू तत्व त्याची काळजी घेतं. सो थोडक्यात आपण समर्पित असलं पाहिजे. असं एक्झॅक्टली. जे काही पॉझिटिव्ह आपल्या लाईफमध्ये घडतंय किंवा निगेटिव्ह जे काही भोग असतील, ते आपण जर डेडिकेटली त्यांच्या चरणी समर्पित केले, तर आय थिंक मग हे प्रश्नच उरणार नाहीत असं मला वाटतं. तुमच्या जीवनामध्ये परमेश्वरी तत्व, सद्गुरू तत्व जर नसेल, तुमचं जीवन व्यर्थ आहे. हं. उगाच भूभार आहे जमिनीला तुम्ही. हं, हं, कारण हं. तुमचा मूळ तुमचा स्वभावच सत्याच्या शोधात, परमेश्वराच्या शोधात पाहिजे आणि ते करत असताना आणि याचा अर्थ असा नाही, की डिव्हेट ठेवून कुठे हिमालयात जा आणि जप करत बसा. नाही. इथे राहून सुद्धा तुमची अध्यात्माशी सांगड घालून परमेश्वराशी तुम्ही कसे कनेक्ट असाल, त्याच्या नेटवर्कमध्ये कसे असाल, याचा मार्ग म्हणजे भक्ती. बढिया. तुम्ही स्टार्टिंगला असं म्हणालात, की जेव्हा तुम्ही त्या माऊलींना भेटलात, जेव्हा तुम्ही 16 वर्षाचे होतात आणि त्यावेळेस तुम्हाला त्या साईबाबांबद्दल सांगायला लागल्या आणि आवड तुमच्या मनात निर्माण झाली आणि साईबाबांनी तुम्हाला दर्शन दिलं, अशा पोजमध्ये तुम्ही मला म्हणालात आणि मी हल्लीच तुमचा एक व्हिडिओ पण तुमच्या चॅनलवर बघितला, ज्याच्यामध्ये तुमचं जेव्हा स्टॉल लागलं होतं शिर्डीला, हो, तिथे हो. पण ते जे शॅडो क्लिक फोटोमध्ये कॅप्चर झालाय, त्याच्यामध्ये पण सिमिलर पोजमध्ये बाबा दिसतायत. तर मला हा म्हणजे आउट ऑफ क्युरिओसिटी म्हणजे मी हे म्हणेन, की बाबांची प्रचिती आली आहे, पण मी असं एकदम कॉन्फिडेंटली नाही म्हणू शकणार, की मी बाबांना बघितलंय. तर तुम्ही जेव्हा तुम्ही हे म्हणता, की बाबांचं तुम्हाला दर्शन झालं, म्हणजे नक्की काय झालं? नेमकं काय एक्झॅक्ट. होतं? हे मला समजू 1968 सालची घटना आहे. हं. साधारणतः म्हणजे आता कळतंय ते ब्रह्ममुहूर्त होता तो. हां. म्हणजे ब्रह्ममुहूर्त हा 3:20 ते 4:40 हे ओके. त्याचं 5G नेटवर्कचं काम म्हणजे अतिशय क्लॅरिटी असते बाबाशी म्हणजे बाबांशी जोडण्याची किंवा सद्गुरू तत्वाशी जोडण्याची. माझ्या बेडच्या बाजूला अगदी मी खाली तर त्याच्यावेळेस बाबा असे उभे राहिले आणि एक क्षणासाठी म्हणजे एक जास्तीत जास्त हा सगळा प्रसंग 15 सेकंद असेल. 15 सेकंदात बाबा असे उभे राहिले. एक फार मोठं वरई चक्र त्यांच्या बाजूला असं होतं, प्रकाश असा येत होता आणि हे 2 हात करून असे उभे राहिले तिथे आणि परिस्थिती अशी आहे, की तुम्ही अशा त्या अवस्थेमध्ये असता तिथे, की अचेतन अवस्था झालेली असते. काय करावं, काय म्हणजे काही सुचत नाही त्यावेळेस. तुमचा माइंड तिथे ब्लॉक झालेला असतो. मी असा बघत राहिलो. मी नमस्कार सुद्धा नाही केला. मी असाच पडून राहिलो आणि बाबाकडे पाहिलं 10-15 सेकंदात ते अदृश्य झाले आणि मग माझ्या तोंडातून फक्त एवढंच निघालं, बाबा आले होते. हं. हे रिअलायझेशन व्हायला मला पुढची 10 वर्ष लागली. ओह! हां, हे माझं दिव्य दर्शन आहे. हे मला बाबांनी अशी प्रचिती दिली आहे. आता 16व्या वर्षामध्ये मला ते दिलंय. परंतु याचं रिअलायझेशन व्हायला माझं नेहमीच ते चालू असतं कर्म, कर्मभोग वगैरे चालूच होते. पण अध्यात्मामध्ये ही कलाटणी मिळायला मला 10 वर्ष लागली. ओके. हो. कारण ती जी स्पिरिच्युअल मॅच्युरिटी येणं पाहिजे, ती त्यावेळेस आलेली नव्हती. हं, हं. हं, तर हा तो प्रसंग आहे तो. आता तो तुम्ही तो शॅडोचा सांगताय, हो, हो. तो याच्यापर्यंत आला, की मी शेवटी तुमच्या म्हणजे सगळे साई भक्तांना सोडून दिले, की बाबा हे काय आहे तुम्ही याचं एनालिसिस करा. हं. जर एखादी शॅडो पडली, तर ती 3 डायमेन्शन असू शकते का? नक्कीच नाही. हो, त्यातले जे छोटेसे कंगोरे दिसू शकतात का? हो. बरं अशा प्रकारची कोणतीही व्यक्ती आजूबाजूला नव्हती. ज्येष्ठ श्रेष्ठ साई भक्त तिथे आजूबाजूला होते. समोर ते काय ते तिरपुडे मॅडमचं ते हे चालू होतं. मोठा साईवरचा शो, तो शो चालू होता ते नाटक श्री सव्वाश कलाकारासहित. आम्ही पुढे बसलेलो. सगळीकडे ते नेट टाकलेले होते आणि तो क्लिक करताना हरीश ढगेनी तो क्लिक असा जमिनीवर झाला. चुकून झाला त्याच्याकडे. चुकून हं. झाला म्हणजे त्या बाबांनी घडवलाय तो. चुकून हो. झालं. दुसऱ्या दिवशी तो अक्षरशः असे ना, "बाबा म्हणजे काका हे काय आहे?" ते मला काहीच कळेना. मी म्हणजे करत असताना मध्ये क्लिक झाला होता माझा इथे स्टॉलच्या समोर. पण माझ्या लक्षातच नाही आपण कुठे असं काही पाहिलंच नाही. असा कोण होता? हं.
आणि मग हरीश ढगे, आपले अनिल घाटकर फार श्रेष्ठ साई भक्त आहेत, विक्रोळीला राहतात. आणि तो जो कार्यक्रमाचं जे पूर्ण सोहळ्याचं आयोजन केलं होतं, त्यात मेन भाग होता साई भक्त भाई ठाकूर विरारचे. तर तिथे बाबांनी आपल्या अस्तित्वाची प्रचिती या रूपाने देणे, की मी इथे येऊन गेलो बरं का बाबा हो. हं. मी इथे होतो. मी हे हं, सगळं बघतोय अदृश्य स्वरूपामध्ये. भाई आता एवढे मोठे ज्येष्ठ श्रेष्ठ साई भक्त, भाईच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाले, की "बस माझ्या जीवनात सफल झाला." म्हणे, "बाबा, या सगळ्या कार्यक्रमाला तुम्ही आशीर्वाद देऊन इथे येऊन गेलात. कृतार्थ झालो मी." बरोबर. आता ही जी अवस्था आहे, ही मला जर वयाच्या 16व्या वर्षी बाबांनी प्रत्यक्ष समोर येऊन दर्शन झालं, त्यावेळेस काहीच उमगलं नव्हतं. पण आता उमगलं. हं, हं. याला मी मॅच्युरिटी म्हणतोय. बरोबर. ती समज यायला हवी ती. मग बाबा आता म्हणजे बाबांनी समाधी घेतल्यानंतर बरेच चमत्कार आपल्याला ऐकायला मिळतात. हेही चमत्कारच आहेत आपण म्हणू शकतो. मग ह्याच्या मागचं रहस्य काय असेल, की बाबा का चमत्कार करत असतील? प्रथमतः मी तुम्हाला तुमच्या शब्दाचं खंडन करतो. खंडन बरं. याच्यासाठी करतो, की चमत्कार बाबा करत नाही. बरं. कोणतंही सद्गुरू तत्व, कोणतंही ईश्वरी तत्व, कोणताही अवतारी पुरुष, सिद्ध पुरुष हा चमत्कार करत नाही. किंवा दाखवायचं म्हणून बघा आता मी तुम्हाला चमत्कार दाखवतो म्हणून करत नाही. बरोबर. चमत्कार हे तांत्रिक करतात, मांत्रिक करतात. हं, अवतारी पुरुष सद्गुरू तत्व करत नाहीत. जे त्यांच्या अनावधानाने किंवा सहज भावाने जे काही वागणं घडतं, जे चमत्कार म्हणे किंवा चमत्कार म्हणा किंवा ज्या लीला आपण साईबाबांच्या बाबतीत आपण लीला म्हणतो. ह्या हं. कशा होतात आणि याला आपण लीला किंवा चमत्कार या सत्रात का मोडतो याचा विचार करा अगोदर. बरं. आपल्याला भौतिकदृष्ट्या एक सिक्वेन्स ऑफ ऑर्डर लिहिलेली असते. हं. एक सिक्वेन्स आहे. म्हणजे सकाळच्या प्रहरी रात्रीचे 6 वाजत नाहीत. हो. आहे की नाही? उन्हाळ्यामध्ये अचानक पाऊस पडत नाही. कारण ते सृष्टीचं संतुलन गेलंय त्यामुळे पडत असेल तर जाऊ दे. ते एक हो. ऋतुमान, कालमापन हे सगळं ठरलेलं आहे किंवा एक सिक्वेन्स आहे. आता मला एका इथून तुमच्या घरापर्यंत यायचंय. तर माझा प्रवास मी माझ्या घरातून पावलाने चालू होईल. ते तुमच्या घरातून सुरुवात नाही करणार. ती नॅचरली. हो. सिक्वेन्स आहे. आणि हं, हे भौतिकदृष्ट्या, मायावी दृष्टीच्या दृष्टीने हे सगळं ओके आहे. याच्या विरोधात हे सगळे नियम ओलांडून जी कृती होते हं, त्याला चमत्कार म्हणतात किंवा त्याला लीला म्हणतात. हं, तांत्रिक मांत्रिक करणारे ते. ते करतात. "अरे, ही वस्तू अशी होती इकडून, अरे, ती कशी काय गायब झाली?" हं, हं. हे झालं म्हणजे हातचलाखीचा भाग सोडून सुद्धा काही ठिकाणी आता बाबा, आता हीच तुम्ही जी पाहिली ती लीला, कुठे होते बाबा? पण सावलीत दिसतायत. हं, हं. हे आपल्या भौतिक मटेरिअलिस्टिक वर्ल्डमध्ये कुठेच दिसत बसत नाही किंवा वैज्ञानिक जगतामध्ये कुठेच बसत नाही. ही लीलाच आहे. बरोबर. मग हे बाबा असं म्हणजे हे असं का करतात? तर तुम्हाला पदोपदी अध्यात्म मार्गावर ठेवण्यासाठी किंवा पदोपदी त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा दाखवण्याच्या अनुभूती देण्यासाठी अशा प्रकारचे वर्तन त्या भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी म्हणून ते करतात. त्याला स्वतःला त्याची गरज नसते. हं. तुमचा जो प्रश्न होता, की असं आलं का लक्षात. करतात? त्या हं. अनुभूती तुम्हाला तुमची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी. बाकी तुम्ही त्या योग्यतेचे किंवा त्या अशा वळणावर आलेले असता, की आता याला कळलं, की त्याच्या पुढे मार्ग करायचा असेल, तर त्याला काहीतरी थोडेसे स्क्रू टाईट करायला पाहिजे किंवा एक हं. एक्सेलेरेटर म्हणजे दुसऱ्या गिअरवरून तिसऱ्या गिअरमध्ये टाकायची वेळ आली, तर त्यावेळेस अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येत. यायला लागतात. म्हणून बाबा गेल्यानंतर बाबांनी गेल्या म्हणण्यापेक्षा बाबा इथेच आहेत. बाबा गेलेले नाही आणि बाबा आलेले नाही. बाबा अनादी अनंत आहेत. परंतु बाबांनी देहत्याग केल्यानंतर सुद्धा सदेहरूपी ते बऱ्याच जणांना भेटलेत. माझ्यासमोर येऊन उभे राहिले सदेह रूपामध्ये. हो. ती केरळाची एक मुलीचा YouTubeवर व्हिडिओ आहे बघा. तिच्या लग्नाच्या वरातीमध्ये बाबा काठी टेकत पाठीमागून चाललेत. हो, हो. बघितलाय तो मी रिसेंटली. हां, मग आणि हे जे आहे, हे त्यांना त्यांना त्यांचे वैयक्तिक अनुभूती
देऊन खात्री करण्यासाठी. आता आपण साईबाबांच्या लीला म्हणू किंवा अनुभवांबद्दल बोलतच होतो. पुढचा महत्त्वाचा विषय असा, की उदीला फार महत्त्व आहे शिर्डीमध्ये किंवा साईबाबांच्या उदीचं खूप महात्म्य आहे. मग त्यामागचं काही आध्यात्मिक गूढ असं विज्ञान आहे का? की उदीला एवढं महत्त्व का? प्रश्नच नाही. विज्ञान म्हणजे प्रथमतः अध्यात्माच्या मार्गातून विज्ञान या शब्दाची व्याख्या आपण करूया. बरोबर. हां, चालेल नक्कीच. अध्यात्म मार्गामध्ये जे तुम्हाला अनुभूती येते ते विवेका अधिष्ठित ज्ञान ते विज्ञान. हं, हं. विवेक हा जागृत असला म्हणजे तुमच्या आतली अंतरात्म्यातली जी चैतन्य शक्ती, जी सत असत विवेक बुद्धीच्या माध्यमातून तुमची इथे बसलेली असते. आपण म्हणतो ना, मंदिरात अंतरात तोची नांदता है, नाना रूपी नाना देई तुझा देव आहे. हा जो अंतरात्मा आहे, म्हणजे मंदिरातला आणि अंतरातला हा एकच आहे. ही जी अंतरात्म्यातली जी शक्ती आहे, हं. ही जी शक्ती आहे, ही शक्ती कधी काम करते? जेव्हा तुमची टोटल बिलीफ सिस्टम त्यानुसार काम करते तेव्हा. उदी काय आहे? उदी एक राख आहे. हो, जी रोज आपल्या म्हणजे बासण्या भांडी घासण्यापासून तर सगळ्या बदल आपण त्याला वापरतो. हो, आहे की नाही? हो, हो, परंतु जेव्हा बाबा अगोदर हकीमी करायचे बाबा. फार सुंदर म्हणजे नावाजलेले हकीम, वैद्यराज होते. सगळ्यांना आजही त्यांच्या म्हणजे त्याच वैद्यराज त्या ज्या शिकवणीचा एक भाग म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे साईबाबांचे 2 हॉस्पिटल आहेत तिथे. तो त्याच सेवेचा एक भाग आहे. बाबांनी सुरू केलेली जी वैद्यकीय सेवा, त्याच त्याच अव्याहतपणे ती चालू आहे. त्यानंतर बाबा नेहमी म्हणायचे, "काका, हरी-हरी करता मला हरी भेटला." हरी भेटला म्हणजे मी स्वतःच हरी झालो. तर जेव्हा आता उदी म्हणाल, तर त्याचं खूप मोठं म्हणजे शास्त्र आहे. मुळात हे जे साधू आहेत किंवा जे हो. भक्त. पंथातली जी लोकं आहेत, हो, अंगाला पूर्ण भस्म बांधलेलं असतं हो, बाळाचं. त्यात तुम्ही त्यांना विचारा, हजारो वर्ष जिथे कारगिलमध्ये किंवा याच्यामध्ये नुसतं बर्फ पडलेलं असतं, त्यावेळेस हे मस्तपैकी ध्यानस्थ बसलेले असतात. यांच्या शरीराला काहीही होत नाही. हो. ते जटा एवढ्या अगदी जमिनीला लोळत असतात त्यांच्या. म्हणजे जे आहे त्यांच्या त्यावरून त्यांच्या त्या अवस्थेची कल्पना करा. आणि तरीही ही उदी त्यांचं रक्षण करते किंवा सगळ्या अंगाला भस्म बांधलेलं असतं. धिस इज अ प्रोटेक्टिव्ह शील्ड. हं. त्यांचं ते प्रोटेक्टिव्ह शील्ड आहे. आता बाबांनी सुरू काय केलं? घे उदी. साई सच्चरित्रामध्ये 3 अध्याय आहेत. 32, 33, 34 उदीचं महात्म्य सांगणारे. एक तर उदी काय शिकवते तुम्हाला? वैराग्य शिकवते. काही नाही रे बाबा, हे सगळं जे दृश्यमान आहे, हे सगळं तुझं भौतिक मटेरियलिस्टिक वर्ल्ड आहे. जो तुला भौतिक आनंद आहे, तो जो आता घेतोयस तू, असं वाटतं की तुला त्यात आनंद भेटतो. हे मिथ्या आहे. शेवटी सगळे राखेत होणार आहे. हं. शेवटी राख आहे. तुझी पण राखच होणार आहे आणि तू ज्या जडतत्वातून आलास त्यात विलीन होऊन जाणार आहेस. म्हणजे पहिल्याने तर उदी वैराग्य शिकवते. पण बाबांनी जेव्हा एखादी उदी दिली, की ते त्याचं आता माझ्या डोक्यात इथे उदी लावलेली आहे. हे माझं संरक्षण कवच आहे. याच्यात बाबाची आध्यात्मिक शक्ती भरलेली आहे, कारण बाबांनी स्वतः ती धुनी पेटवली होती. चेतवलेली आहे आणि हो. ती अजूनही अव्याहतपणे चालू आहे. त्यातून निघालेली रक्षा ही केवळ नाममात्र राख नाहीये, तर त्यात बाबांनी आपली आध्यात्मिक शक्ती त्यात प्रतिष्ठापित केलेली आहे. हं. आणि जेव्हा युदी म्हणून तुम्ही वापरता, किती एक उदाहरण आहेत. अ, हजारो नाही लाखो उदाहरण आहेत, की उदी इज अ बेस्ट मेडिसिन, बेस्ट क्युरी. आता यात काय करताय? तसं पाहिलं तर मला सांगा, आपण आता भौतिक गोष्टीवर विश्वास ठेवतो. ऑपरेशन करायचं म्हणजे तिथे सगळे शस्त्र, ते काय वगैरे सर्जन असतो तो हो. शल्यविशारद, ते सगळं हाताने करत असतो, दाखवत असतो आणि आपल्याला आजकाल तर कॅमेऱ्यात दाखवतोय, "बघ याचं काय फाडलंय, याचं काय फाडलंय, याचं काय हे झालंय," सगळं कळलं.
तुम्हाला रेकी नावाचा प्रकार माहिती आहे? हो, हो. हां. आणि बौद्ध तत्वज्ञानामध्ये, बौद्धिक याच्यामध्ये तुम्ही जर सगळं ज्ञान पाहिलं, तर याच्यामध्ये हजारो वर्षामध्ये कुठे शस्त्रक्रिया किंवा कोणी माणूस बनते किंवा कोणी साधू आजारी पडलाय, त्याचं डोकं दुखतंय, ती आज तिथे नाहीये, असा कुठेही तुम्हाला उल्लेख आढळणार नाही. हं. कारण आध्यात्मिक शक्तीच्या द्वारा रेकीने ते तुम्हाला काय करतात, तिथे फील कर क्युअर करतात. हं, हं. आजही बिना म्हणजे विथ बेअर हँड हो. ऑपरेशन करण्याची जी म्हणजे काय म्हणतात कौशल्य आजही अवेलेबल आहे. मनिलाला म्हणजे फिलिपाईन्समध्ये एक आहे. ब फक्त पोटात जर काय झालं पोटात दुखतंय हेच टाकतात, असं हात फिरवतात, अशी बोटाने चीर मारतात, काढतात, आतलं बाहेर काढतात आणि जे काही असेल ते ताबडतोब असं हाताने हं. खोडून टाकतात, केलं आणि पुन्हा असा हात मारतात. झालं. इव्हन ऑपरेशनची खून सुद्धा तिथे राहत नाही. जी काही त्याच्या खुणा आहेत ते राहत नाही. हे कसलं हे प्रगत आहे की नाही? हो. आज आपल्याला एखादं जर ऑपरेशन केलं, तर पूर्वीच्या काळी अपेंडिक्स ऑपरेशन करायचं की एवढी 4 इंचाची फिट मारून बाहेर काढायचं. आता फक्त एक एवढंसं टोक मारून त्यात मीठ टाकतात. हो. बाहेर काढतात. पुढे चालून अशा प्रकारची काही गोष्टी निर्माण होतील, की जे तुम्हाला होल पाडायची गरज नाही. त्यातल्या आतल्या आतच ते जळून जाईल. हं, हं, हं. निसर्ग म्हणजे किरणोत्सर्ग किंवा किरणाने किंवा काही लेझर काय म्हणतात त्याला, त्याच्या पद्धतीने ते ते आज निघेल. हे काही नवीन नाहीये. ह्या हं. सगळ्या शक्ती आपल्या आसमंतामध्ये आहेत. त्या फक्त त्याचा ॲक्सेस आपल्याला घ्यायचा असतो आणि हा ॲक्सेस आपल्या जुन्या पौराणिक अ, धर्मग्रंथामध्ये आहेत. हं. एकही बौद्ध याच्यामध्ये जर पाहिलं किंवा याच्यामध्ये एकही तुम्हाला असं उदाहरण मिळत नाही, की याचा पाय कापावा लागला किंवा याचा हात कापावा लागला किंवा याचा हार्टची सर्जरी झाली किंवा असं. याचा अर्थ ते ज्ञान तिथे नव्हतं असं नाही. हं, हं. होतं. पण ते क्युरिंग करत होते. तीच क्युरिंगची शक्ती या उदीमध्ये बाबांनी भरलेली आहे. एवढे ही संजीवनी आहे. तुम्हाला हो. आश्चर्य वाटेल, या पुण्याला सदाशिव पेठेत एक साई भक्त होती. झाले त्याला एक 10-15 वर्षाचा काळ झाला. 12-15 वर्षाचा. तिला 5.5 महिने दिले होते फक्त. ब्रेस्ट कॅन्सर होता आणि हं. तो 5-5.5 महिने राहशील जास्तीत जास्त. मी तिला ज्या सिंदूर-बिंदूरच्या जंगलामध्ये बाबांनी सटका मारून जे पाणी काढलेलं होतं, त्या पाणी प्यायला दिलं. हं. म्हटलं, "तू घे." त्यानंतर ती 6 वर्ष माझ्या संपर्कात होती. वॉव! 5 ही महिने शक्ती येते 6 कुठून? वर्ष. ही शक्ती येते कुठून? हं, आजही उदी लावल्यानंतर अर्धे हजार तर तिथे तिथे जातात. कारण बाबांची उदी लावली आहे मी. हं. अर्धे हजार निघून जातात. हे होतं, हे कशामुळे होतं? तर बाबांनी आपली आध्यात्मिक शक्ती त्या उदीमध्ये टाकलेली असते. प्रतिष्ठापित केलेली असते. म्हणून हे तिरस्कार होतो सर्वांचा. हां, आय थिंक साई सच्चरित्रात ह्याचा पण उल्लेख आहे, की साईबाबा स्वतःच्या आतड्या बाहेर काढून अगदी सुकवायचे आणि एक्झॅक्टली. मग तोच मी त्याचा मी उल्लेख तुम्हाला देणार होतो. कारण बाबा धोती, पोती, खंडयोग म्हणूनच आपण त्यांना राजाधिराज, योगीराज, परब्रह्म म्हणतो. हं, हं, कारण का सगळ्या प्रकारचे योगियाचे योगी, योगीराज आहेत ते. हं, हं, एकदा तर असे 2 प्रसंग असं सांगतो, की एकदा तर बाबा म्हणजे आणि विशेष म्हणजे हा प्रसंग पोटातले आतडे बाहेर काढून बाहेर जांबाच्या झाडावर हो. वाळत घालण्याचं पाहिलेली लोकं आहेत. त्यांनी स्वतः अॅफिडेव्हिट करून दिलेलं आहे 1954-55 ला. हं, हो, हं. म्हणे महान अवलिया होते ते. आम्ही स्वतः पाहिले, काढले बाहेर आणि वाळत घातले, पुन्हा पोटात घातले आणि असं केले. हा त्याच प्रकार म्हणजे मी त्याच्याशी ते बौद्ध तत्वज्ञान सांगितलं त्याच्याशी ते तुम्हाला आता कनेक्ट करणार होतो. दुसरं एकदा सकाळी म्हणलं, "बाबा काय करतात सकाळी बघूया 4 वाजता." तर त्याचे हात-पाय तसे बाजूला तुटलेले अवस्थेत आणि बाबाचा धड एकी बाजूला, हात एका बाजूला, पहिला विस्तरून आणि तो घाबरला आणि सांगितलं, "यार आता मी कोणाला सांगू तर मीच धरला जाईल, की यार तू हो. काहीतरी मीच सर्व गुन्हेगार परत समजला जाईल." म्हणून गप्प बसला आणि पुन्हा तो हळू परत आला. काय चाललंय? काय गोंधळ वगैरे चाललाय? तर बाबा आरामात शांत बसलेले. शरीराच्या शरीर हे एक खेळणं आहे. शरीर हे फक्त आत्म्याचं माध्यम आहे. शरीर मला पाहिजे तसं मी त्याला वापरू शकतो. शंकर महाराज
शंकर महाराज अष्टवक्र पद्धतीने कसे पण उभे असायचे. कधी त्यांचे पाय मोठे असायचे, छोटे जण असायचे, काही कसं? का करायचे? करायचे म्हणजे त्यांच्याकडून त्या लीला व्हायच्या. पण हे कशा? काय दाखवायला? हे पंचमहाभूतांनी दिलेलं शरीर आमच्या आध्यात्मिक शक्तीचे किंवा आध्यात्मिक मार्गाच्या आड येऊ शकत नाही. हं. म्हणजे बाबा कितीतरी उदाहरण आहेत साई सच्चरितामध्ये. अग्नीवर सत्ता, वरुण देवतेवर सत्ता, या सगळ्यात अवघड कुठल्या गोष्टी माहिती जडतत्व, पृथ्वीत्व तत्वावर सत्ता. ज्ञानेश्वर माऊलीला आपण ज्ञानेश्वर महाराज म्हणजे देवस्वरूप का समजतो? कारण जडतत्वावर बसलेत, चारही भावंड आणि भिंत चालवली आहे. हो, हो. अशी उदाहरणं फार विरळी आहेत. बाबांच्या अ, दरबारच्या इतिहासामध्ये एकदा असंच झालंय. सगळे जेवायला बसले दुपारी आरती झाल्यानंतर आणि बसले असताना बाबा म्हणाले, "थांब." असा हात हं. केला फक्त, "थांब." लोकांना कळलं नाही काय झालं. जेवण करून बाहेर आले. बाहेर करून त्यांचे हात वगैरे धुतले आणि एका भक्ताने सांगितलं, की "ते माझी ती वळकटी आणि ते जे ते पाणी वगैरे ते सगळं बाहेर घेऊन ये रे." ते सगळं बाहेर घेऊन आल्यानंतर मग तिथे म्हणाले, "बाबा आता ये खाली." होतं असं, की ती भिंत आहे ना, ती भिंत पडणार होती होणार होती. हां, हां. बरोबर. आणि ती जी भिंत आहे, ती भिंत त्यावेळेस बाबांनी थांबवली आहे आणि नंतर तिला ये खाली म्हटल्याबरोबर ती भिंत अर्धी कोसळली त्या मजीद माईची. हा प्रसंग सर्वांनी अनुभवलाय. हं. काय म्हणाल तुम्ही याला? जडतत्वावर सेवा म्हणजे ज्याची सत्ता चालते, तो किती म्हणजे स्वतः परब्रह्म असल्याशिवाय चालेल का? नक्कीच, नक्कीच. थोडक्यात आय थिंक आपल्याला पण बाबा हे सांगण्याचा प्रयत्न करताहेत ह्या सगळ्या अनुभवातून, की आपणही म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम असं होतं ना, की आपल्या या देहाला काही झालं, की आपण एकदम अ, मलीन होऊन जातो. आपल्याला एकदम निगेटिव्हिटी येते सडनली आपल्या लाईफमध्ये. कारण मी स्वतः हे अनुभवलंय. मला थोडंसं जेव्हा मी आजारी पडलेली, तर ऑटोमॅटिकली माझ्या डोक्यामध्ये निगेटिव्ह थॉट्स यायला लागले ॲज अगेन्स्ट पॉझिटिव्हिटी. राइट आणि मग मला आठवतंय माझी एक डॉक्टर फ्रेंड आहे शाळेतलीच माझी मैत्रीण. जेव्हा मी तिला फोन केला, आयुर्वेदिक डॉक्टर आहे. ती मला म्हणाली, "मी ह्या प्रियांकाला ओळखत नाही." अँड दॅट वॉज अ यू टर्न इन माय लाईफ. ती म्हणाली, "मी नेहमी ज्या प्रियांकाला ओळखत होती, ती नेहमी अशी कॉन्फिडंट, हं. एनर्जेटिक, पॉझिटिव्ह. ही प्रियांकाला मी ओळखत नाही ती आणि नाहीये ती. ही ती नाहीये." आणि काका तुम्हाला विश्वास नाही बसणार, दॅट वॉज डेफिनिटली यू टर्न इन माय लाईफ जे काही माझं एपिसोड होत होता. तर मला असं वाटतं, की बाबा हे करून हेही आपल्याला सांगतायत, की इफ वी रेज द इंटरनल स्ट्रेंथ, तर आय थिंक आपणही डेफिनेटली सद्गुरू तत्वापर्यंत पोहोचू किंवा नाही, पण पॉझिटिव्ह तरी राहू आपण आपल्या आयुष्यात. मला असं वाटतं. तुम्ही हे करेक्ट करू शकता. काय असेल म्हणजे ह्या मागचं बाबांचं काय लॉजिक असेल? जसं तुम्ही म्हणताय प्रत्येक तत्वांवर त्यांनी विजय मिळवली आहे. तर बरोबर आहे. बरोबर आहे ना? असंच असतं. आपल्या अंगातली जी स्पंदनं आहेत, आपण काय करतो, आता कुठे संकटात आलं, की आपली एनर्जी ड्रॅग होते. हं, हं. निगेटिव्हिटीकडे येते. हो. बाबांनी सांगितलं, की "हे तुझं काम नाहीच आहे. हे तू माझ्यावर सोडून दे. मी हं, तुझं प्रोटेक्टिव्ह शील्ड आहे. मी तुझी संरक्षण शक्ती आहे. हं, आता हं. ही उदी इथेच का लावायची? मी इथे 2 गालावर लावली तर काय हरकत आहे? बरोबर. शरीरात लागतं ना. हो. पण इथे जे आज्ञाचक्र आहे, हं, त्या आज्ञाचक्रातून आपले जे विचार किंवा ज्या काही आज्ञा आपल्याला होतात किंवा आपण ज्याला आज्ञा देतो, ते तिथे या पवित्र उदीने प्युरिफाय करून जेव्हा बाहेर घ्यायचे, तर त्याच्यात तुमच्याकडून अनाठायी अनर्थ घडणार नाही. हं, वेगळे अविवेकी विचार येणार नाहीत आणि ॲट द सेम टाईम या उदीवर तुमचा जर भरोसा असेल, तर तुमच्याकडे निगेटिव्ह व्हायब्रेशन्स येऊ शकत नाही. येऊ शकत. निगेटिव्ह व्हायब्रेशन्स प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून सुद्धा ही उदी आहे. कारण का, की अल्लाह अच्छा करेगा. अरे मी आहे ना. बाबा म्हणतात, "मी आहे ना." तर सद्गुरू म्हणजे देव वटवृक्ष स्वामी स्वामी महाराज समर्थ पण म्हणाले, "मैं गया स्वामी नहीं समर्थ जिंदा हूँ." महाराज. तर ते स्वामी समर्थ महाराज काय म्हणतात, "भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे." भिणं म्हणजे काय निगेटिव्हिटी आहे. मी हं, तुझ्या पाठीशी आहे. हे जेव्हा कळेल, की माझे बाबा आहेत ना आणि कुठे ती त्याची उदी, या उदीच्या रूपाने ते माझे संरक्षण करतायत. संपलं. ही उदी तुमच्या अंगातले निगेटिव्ह जे असलेले विचार, तुमच्या मनातले सगळे काढून टाकतात. हं. एवढी ताकद, एवढी शक्ती आहे. फक्त तुमची बिलीफ हां, ते महत्वाचं. आय थिंक आता आपण
बाबांच्या फेमस कोट्सकडे म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. कारण आपण आता थोडक्यात श्रद्धेबद्दलच बोललो, की जर माझी श्रद्धा असेल ह्या ऊतीवर, तर ही माझ्यासाठी संरक्षण करेल. पण तेच जर मला ही फक्त राख वाटली, तर प्रोबॅबली तो इफेक्ट मला अनुभवायला नाही, नाही नाही येणारच नाही. नाही येणार. तर मग श्रद्धा आणि सबुरी म्हणजे श्रद्धा जर माझी असेल जेवढी दृढ, तसा मला तो अनुभव येईल. तर श्रद्धा आणि सबुरी या 2 शब्दांच्या मागे आपल्या आयुष्यात म्हणजे तुमच्या आयुष्यात त्याचा नेमका अर्थ काय आहे? साईबाबांनी पण ह्याच्या मार्फत काय सांगण्याचा प्रयत्न केला? हेच जर 2 गोष्टी आपण कव्हर केल्यात तर? फार सुंदर प्रश्न विचारलात आणि मला हा विस्तृतपणे सांगायला, याचं उत्तर सांगायला आवडेल. हां, नक्की. आपण श्रद्धा आणि सबुरी या 2 शब्दाचा अर्थ अल्टिमेट फेथ आणि पेशन्स, अतूट श्रद्धा आणि संयम या दृष्टीने फक्त घेतो. हो, हो. बाबांना हा अर्थ अभिप्रेत नाही. ओके. हो, हो. बाबांनी याचं स्वतः विश्लेषण केलेलं आहे साई सच्चरित्राच्या 19व्या अध्यायामध्ये. ओके. फार सुंदर आहे ते. हो, प्रसंग असा होतो, की खाशाबा देशमुख, हं, संगमनेरचे, त्यांची आई हं, राधाबाई देशमुख, या काही साई भक्ताबरोबर तिथे शिर्डीत गेल्या. आता वृद्ध बाई, तिने तिच्या मनात होतं, की मला गुरु करायचा आहे. आता गुरु ही करायची वस्तू नाही खरं म्हणजे. गुरु ही करणं होत नाही. गुरु तुमच्या आयुष्यात येतात. पण त्यावेळेस असायचं, माझा गुरु भाऊ, माझा गुरु. तर म्हणे बाबांनी मला, आणि गुरु केल्यानंतर काय, तो गुरु एक कानमंत्र देतो तुम्हाला. हो. तो कानमंत्र द्यायचा. तर बाबांनी मला कानमंत्र दिला पाहिजे. म्हणून ती हट्ट करून तोपर्यंत मी अन्न-पाण्याचा त्याग करीन. तिने प्रायोपवेशन ठरवलं, उपोषणाला बसली आणि जिथे होती तिथेच 3 दिवस राहिली, की नाही जोपर्यंत साईबाबा येथून मला कानमंत्र देत नाहीत आणि माझं शिष्यत्व स्वीकारत नाही, तोपर्यंत अन्न-पाणी त्याग. हं. आता ही गोष्ट गेली श्यामाच्या कानावर. श्यामा म्हणजे माधवराव देशपांडे. हो. ते म्हणाले, "अरे देवा! अरे बघ रे, ती म्हातारी हाताला पेटली आहे. एक तर ती खारकुळी, एक तर ती म्हणजे वृद्ध, आणि ती तसं असं हायकावून ती मेली तिथं. तुझ्या अंगावर येईल, की बघ शिर्डीला गेल्यानंतर बाबाच्या तिकडे माणसं मरतात. ते काही करत नाहीत म्हणून. बघ तिच्याकडे काहीतरी." बाबा स्वतः तिथे जिथे होती तिथे त्या स्थानी गेले. बाबा म्हणाले, "अगं आई, असं का धरणं धरतेस तू? कशाला या सगळ्या एक ढासाला पेटली मी काही कानमंत्र देणारा गुरु नाहीये गं आई." हं. मग बाबा नेहमी म्हणायचे, "मी कानाला डसणारा गुरु नाहीये. कानाला चावा घेणारा गुरु नाहीये, कानाला डंक करणारा गुरु नाहीये मी." त्यावेळेस बाबांनी फार सुंदर अर्थ सांगितलाय श्रद्धा आणि सबुरीचा. म्हणाले, "आई, जशी आता तू हट्टाला पेटलीस ना, तसा मी पण पेटलो होतो. माझ्या सद्गुरूंनी मला कानमंत्र द्यावा म्हणून. पण एवढी सेवा करायच्या, एवढं माझ्यावर प्रेम असायचं, एवढं सगळं असायचं. पण माझ्या गुरुने तो हयात रात्रंदिवस त्याच्या सेवेत असून सुद्धा मला कधीही कानमंत्र दिला नाही." आणि सुंदर, फार सुंदर ओवी आहे ती. "अगोदर त्याने मज मुंडिले, हं. पैसे दोनची मज मागितले. ते मी तेव्हाच देऊन टाकले. तेने मज प्रसन्न गुरुराया." अगोदर म्हणे मला कानमंत्र द्यायच्या अगोदर मला म्हणाले, "मला 2 पैसे दे." मी लगेच दिले आणि मग त्यामुळे एकदम प्रसन्न झाले. आता मग बाबाच म्हणतात, "बाबा माझे गुरु तर एकदम निरीच्छ सर्व सर्व काय म्हणतात त्याला, इच्छा, आकांक्षा पूर्ती ज्याची झालेली अवाप्त काम आहेत ते. हं. त्यांना पैशाचं काय काम?" ज्यांच्या भौतिक म्हणजे तांबा, पितळ, सोनं ज्यांना सारखंच आहे, सगळं माती समान आहे, त्याला त्याला पैशाची काय गरज आहे? तर ते पैसे म्हणे कोणते होते? ते 2 पैसे म्हणजे एक होती श्रद्धा आणि दुसरी होती सबुरी. हं. ती मी केव्हाच देऊन टाकली. त्याने माझं प्रसन्न गुरुराया. आणि मग बाबा म्हणतात, "आई, श्रद्धा तीच की बाई सबुरी. आप ताप दैन्यता निवारी. पडता कधीही जळवारी, हीच परोपारी नेईल." अगोदर काय म्हणाले, श्रद्धा आणि सबुरी वेगळ्या गोष्टी नाहीत. हं. ह्या एकच आहेत. एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. हं. आणि जेव्हा आपल्यावर संकट, विपदा, आपदा येतात, तेव्हा श्रद्धा आणि सबुरी ह्या 2 गोष्टी तुम्हाला तरुण नेतात. हं. यावर बाबा काय म्हणतात, आपण लगेच नाराज होतो. "मग काय माझ्यावर एवढं संकट आलं किंवा एवढं माझं काम आहे, बाबा माझ्याकडे बघतच नाही." हो. बाबा याचा अर्थ असा होत नाही, की बाबा तुमच्याकडे बघत नाहीत.
जेव्हा तुमच्या प्रार्थनेला, तुमच्या अर्चनेला रिस्पॉन्स इमिडिएट मिळत नाही, तुम्ही लगेच हालचाल होतात. पण ह्या गोष्टीने विचार करा, या दृष्टीने विचार करा, की बाबा इज वर्किंग ऑन अ बेटर अल्टरनेटिव्ह प्लॅन ऑन यू फॉर यू. बाबा लगेच म्हणाले, "पुरुषाचे पौरुष ती सबुरी." हं. पुरुषाचा पुरुषार्थ आहे ना, ती सबुरी आहे. हं. जो माणूस तुम्ही बघा, जो ताकदवर आणि सत्तावान, सत्ताधीश वगैरे असतो ना, तो माणूस उथळ डोकमाथ्याचा कधीच नसतो. हो. तो उथळ माथ्याचा कधी नसतो. तो शांतपणे आता नरेंद्र मोदी सर 140 करोड जनता पाठीमागे उभी आहे. विवेक सतत जागृत असतो त्या माणसाचा. कधी त्याच्या तोंडातून वाकडं-तिकडं कधी जात नाही. कारण तो तेवढा सर्वसत्ताधीश, तेवढी सत्ता सगळी त्याच्यावर एकवटलेली आहे. पुरुषाची पौरुष ती सबुरी. आणि मग काय म्हणतात पुढे माहितीये? धैर्य बळ तीच घे बाई सबुरी, धैर्य बळ सबुरी. पुरुषार्थ पुरुष हा जे आता तुम्हाला थोडंसं उदाहरण देतो. जे ताकदवर लोकं असतात ना, हो. ते कधीही त्यांचा समतोल स्वभावाचा ढळू देत नाहीत. ते लगेच तापट नसतात. कधी लगेच ते चिड करत नाहीत किंवा लगेच ते मारायला उठत नाही किंवा शिव्या द्यायला सुरुवात करत नाहीत. जे घाबरट असतात, ज्यांच्याकडे धैर्य नसतं, ते लोकं हातात रिव्हॉल्वर पाळतात. कारण ते सतत घाबरत असतात. हे जे सगळे गुंडाळ किंवा हे सामाजिक प्रवृत्तीचे लोकं आहे, सामाजिक अप्रवृत्ती आहेत. ते काय आहेत? सगळ्यात घाबरट लोकं ते आहेत. रात्र झोप येत नाही त्यांना. हं. ते पौरुषत्व नाहीये. पुरुषाचं पौरुषत्व नाहीये. आणि त्यावेळेस आणखी पुढे बाबा पुढचं वाक्यपत्र ते पुढची ओळी तर खूप सुंदर आहे. सबुरी सद्गुणांची एक खाणी. सबुरी ही सद्गुणांची खाण आहे. सद्विचार रायाचे ही राणी. जो माणूस ज्याच्याकडे सबुरी आहे तो सद्विचार करतो नेहमी. सद्विचार रायाची ही राणी. श्रद्धानी दोघी सख्या बहिणी. जीव प्राण दोघीशी. आणि बघा, जो माणूस संयम पाळतो, जो माणूस धीरज पाळतो, म्हणजे आता सबुरीचा अर्थ काय सांगितला त्यांनी? धैर्य, धीरज. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोण आहात? सबुरीवरी यशाचा वाटा, विपत्ती पडवी 12 वाटा. हं. एक अविचाराचा ठाटा, नाही ठावू का कोणाई. जिथे सबुरी आणि श्रद्धा आहे, तिथे यश आहेच. आणि हं. कितीही आपदा-विपदा आल्या, तर काय होतं? त्या दूर ते पळवतात. आणि इथे अविचार येत नाहीत. अविचार येत नाहीत. तिथे काय येतात? नाही ठाऊक का कुणाही. ते ज्याच्याकडे सबुरीने श्रद्धा आहे, तो अविवेकी, अविचारी वागू शकत नाही. आणि बाबा श्रद्धा म्हणजे निष्ठा आणि सबुरी म्हणजे निष्ठा. ह्या दोघी सख्ख्या बहिणी जीव प्राण दोघीशी म्हटल्या. या वेगळ्या करू शकत नाहीत. माझ्याकडे श्रद्धा आहे, पण सबुरी नाही हो. माझ्याकडे सबुरी आहे, पण श्रद्धा नाहीये. असं कधी होत नाही. ते एकच आहे. बरोबर. आणि आपण आता भक्ती करतो म्हणजे नेमकं काय करतो? आता जपमाल करून साईराम, साईराम, साईराम एक 108 दिवस झाले म्हणजे झाले की तुमची सबुरी? नाही. भक्तीचं एक्सटेन्शन म्हणजे सेवाभाव. हं, हं. श्रद्धेचं एक्सटेन्शन म्हणजे सबुरी. सबुरीचं एक्सटेन्शन म्हणजे श्रद्धा. ती तुमच्या आचरणातून, तुमच्या कृतीतून जेव्हा तुम्ही दाखवता ना, भगवंताच्या कामाला समर्पित करून घेता. आता तुम्ही जे काम करताय. काय हं. पडलं तुम्हाला? का म्हणजे ही अ, शुद्ध गावरान भाषेमध्ये नसती उठाठेव कशासाठी करताय? तुम्हाला त्यात आनंद मिळतोय. हं. ही एक बाबांची सेवा आहे आणि बाबांनी अप्रत्यक्षपणे तुम्हाला हे काम करण्यासाठी निवडलंय आणि म्हणून तुम्ही हा सगळं काम करताय. 2 पैशासाठी तर नक्कीच नाही करत आहे. नक्कीच नाही. एक्झॅक्टली. मग YouTube मला पेड चॅनल झालंय, मला पैसे देताय म्हणून तर तुम्ही हे काम करत नाहीये. मग हा जो आनंद शोधण्यासाठी बाबांनी तुम्हाला जी भूमिका दिली आहे, हीच श्रद्धा आहे, हीच सेवा आहे, हीच सबुरी आहे. आणि बाबा तुम्ही जरूर 19व्या अध्यायातल्या त्या ओव्या वाचा. तुम्हाला खूप आनंद येईल. नक्की, नक्की वाचेन. मी याचा एक स्टुपिड प्रश्न विचारेन.
माहीत नाही की हा किती योग्य आहे. तुम्ही आता म्हणालात की जेव्हा श्रद्धा सबुरी एक्सप्लेन करत होतात, तुम्ही सच्चरित्रातल्याच ओव्या कोट केल्यात, बरोबर? तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की बाबांच्या गुरुने त्यांच्याकडे 2 पैसे मागितले. मग बाबांचे गुरु नेमके कोण? हा खरं माझ्याकडे तर उत्तर आहे. आता साई भक्त पवार काका म्हणून तुम्ही मला इथे बोलावलंय. हो. तर माझ्या अंगातला इतिहासकार जागृत होऊ देऊ नका. कारण बऱ्याच जणाला ते काय होतं, खोटं मी बोलणार नाही आणि सत्य तुम्हाला पचणार नाही. हां, पचणार नाही म्हणजे समाजाला पचणार नाही आणि याचे मी भोग घेतले. अ, भोगीत म्हणजे भोगले बरं. ते भोग. बाबांचे गुरु तुम्ही अध्यात्म वर्गाचा विचार केला तर परतत्वाचा, परब्रह्मतत्वाचा कोणी गुरू असू शकत नाही. नाही. हां, परंतु म्हणजे हं. रामकृष्ण आणि श्रीराम प्रभू सुद्धा म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण हे सुद्धा गुरूच्या चरणी गेलेत आणि गुरुकुल पद्धतीने राहून त्यांनी घेतलंय. हो, हो. म्हणजे माणसाच्या देहाच्या मनुष्य देहामध्ये आलेलं अवतारी तत्व म्हणजे परमेश्वरी तत्व हे सुद्धा सद्गुरूला चरण गेलेलं आहे. बरोबर. तर डेफिनेटली बाबांचे गुरु आहेत. आहेत. आजही आहेत. बाबांच्या सद्गुरूंची समाधी अतिशय जीर्ण-शीर्ण अवस्थेत आहेत आणि कदाचित येत्या वर्ष 6 महिन्यात ती नष्ट पण होईल. बापरे! हो. बाबा नेहमी म्हणायचे, माझ्या गुरुचं नाव व्यंकुसा होतं. अंकुशा. ओके. हं. किंवा रोशनशाह म्हणायचे. बरं. रोशनशाह म्हणजे रोशनी देणारा, अंधकारातून प्रकाश टाकणारा तो रोशनशाह म्हणजे सद्गुरू. तो तो ते ते अ, कदाचित पॅराबोलिक लँग्वेजमध्ये बाबा बोलले असतील. हं. पण जेव्हा व्यंकुसा म्हणतात, मग व्यंकुसाचं म्हणजे बोट दाखवलं जातं शेलूच्या व्यंकुसाकडे. अध्यात्म मार्गामध्ये बाबा कोणत्याही काळामध्ये हजारो वर्षापूर्वी मी इथे होतो. एके जन्मामध्ये मी स स कबीर होतो. हे बाबा सांगितलेलं आहे हो, हो. बरोबर. बाबांनी. हं. परंतु जेव्हा तुमचा एखाद्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघता, तेव्हा जे शेलूचे गोपाळराव देशमुख, जे व्यंकुसा बाबा ज्यांना म्हणायचे, जे बालाजीचे भक्त अवतार असे म्हणाले जाते, त्यांचा कार्यकाल आणि बाबांचा कार्यकाल जुळत नाही. बरं. तिथे जर तुम्ही गेलात शेलूला, व्यंकोसा बाबाच्या समाधीवर एक ताम्रपट लिहिलेला आहे, शिलालेख आहे. त्या ताम्रलेखावर लिहिलेलं आहे, त्यांनी 1723 मध्ये समाधी घेतली. हं. म्हणजे इसवी सन 1801 मध्ये. आता दुसऱ्या बाजूला बाबांचा जन्माचाही पत्ता नाही आणि मृत्यू तो आपण पाहिलाय. हो, मग आमचं तर म्हणणं आहे अजन्माद्यमेकम. अजन्म आहेत बाबा, जन्म झालेला नाही. पण जेव्हा शरीर धारण केलं ते कधी निर्माण झालं ते तर बघायला पाहिजे. हो. मग साधारणतः साई सच्चरित्राच्या 10व्या अध्यायामध्ये त्याचं कालमानानुसार कॅल्क्युलेशन केलंय. बरं. साधारणतः 1835 ते 1838 हा काळ बाबांनी जन्म घेतला असला तर, माझं हं. म्हणणं घेतलाच नाही. बरोबर. हं. त्यावेळेस ते आलेले आहेत. मग ते असेल तर 1835-1838 असेल तर मग सद्गुरू आपले गोपाळ महाराज त्यांचे गुरु कसे होऊ शकतात? सद्गुरूंना हे ज्ञान द्यायला घ्यायला समोर फिजिकली दोघे लागतात ना. हं. मग ते नाहीये ते. श्रीकृष्णाने सुद्धा आपलं बाललीला दाखवल्या, ब्रह्मांड दाखवलं तोंडात. हं. परंतु ते जेव्हा त्या ह्याच्यात आल्यानंतर मग त्यांनी त्यांचं सद्गुरू तत्व, जे आद्य गुरु म्हणतात ना, कृष्ण वंदे आद्य गुरु, प्रथम गुरु. हे कधी झालं? जेव्हा त्यांनी अवतार कार्य सुरू केलं तेव्हा. बाबांनी त्यावेळेस अवतार कार्य सुरू केलेलं नव्हतं. मग डेफिनेटली हे गोपाळराव महाराज साईबाबांचे गुरु नाहीत. हं. इतिहासाच्या कसोटीवर ते बसत नाहीत. आता हे मी ब्लंट विधान केलं ना, बोंबाबोंब सुरू होईल सगळीकडे. काय बोलताय? मी बरं. म्हणतो इतिहासाच्या याच्यावर तुम्ही सांगा. मग कोण आहेत गुरु? काय झालं, मी समाधीपर्यंत पोहोचलोय. की 22 वर्ष यावर काम करत होतो. हो. ती मला समाधी मिळाली आहे. बाबा व्यंकुसा म्हणत होते ते बरोबर आहे. बाबा म्हणायचे, "आपके गुरु कोण बाबा?" "व्यंकुसा." मग त्या व्यंकुसा नावाच्या माणसाचं म्हणजे त्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेता, घेता 22 ते 24 वर्षानंतर मी त्या
व्यंकुसा माणसाकडे म्हणजे त्या व्यक्तिमत्वापर्यंत पोहोचत, पोहोचत, पोहोचत त्यांच्या समाधीपर्यंत पोहोचलोय. हं. परंतु मी एक माणूस आहे. मला या समाजात राहायचंय. विशेषतः माझं हे संशोधन मी सगळं लिहून ठेवणार आहे आणि माझ्या मृत्यूनंतर तुम्ही तपासा. बाबांच्या गुरूंचं नाव होतं मलंग व्यंकुसा. मलंग व्यंकुसा. बरं. बाबा संभाजीनगरला जेव्हा होते, आजच्या शहागंजमध्ये तिथे बन्नी मियाची समाधी आहे. ते बन्नी मियां आणि बाबा समकालीन, इव्हन बाबा ज्यांना बडे मियां म्हणायचे जे यासीन मियां फकीर, ते सुद्धा तिथे त्यांच्या सान्निध्यात होते. तिथूनच बाबा सिंदोन-बिंदोनच्या जंगलात बरोबर तिथून चालत गेला तर तुम्हाला बरोबर 4.25 कोस म्हणते 4.5 कोस ते 13 किलोमीटर निघतं तिथे. तिथे ज्या जंगलामध्ये तिथे ते ध्यानधारणा किंवा काय करायची असतील त्यांची आराधना, उपासना करत असतील, तिथेच ते आंब्याचं झाड आहे. त्याच आंब्याच्या झाडाखाली चांदपाटाला ते भेटले. तिथेच हं. तो सटका मारून पाणी काढलं. अ, तिथेच तो चिमट्याने त्यांनी तो अंगार जे काढला म्हणजे ती ही दोन्ही पंचमहाभूतावरची त्यांची सत्ता आणि ते त्यांचे गुरु म्हणून ते सांगत होते. त्यांची मदार देवगिरी किल्ल्याच्या आजूबाजूला जेवढा काही परिसर आहे, त्या परिसरामध्ये एका विवक्षित ठिकाणी आहे, ती मी सांगत नाही सध्या. बरं, बरं. ठीक आहे. हा माझा विचार सगळ्यांना पटला आणि एक्सेप्ट झाला. काय होतंय, तुम्ही लेबलिंग करू नका. बाबा हिंदू होते की बाबा मुस्लिम. त्याच्यावर फार मोठं बवाल झालेलं आहे. हो, आपण बघितलं सुद्धा आणि हे मलंग व्यंकोसा जे मुस्लिम नव्हते. हिंदू माणूस ज्याने सुफी धर्म स्वीकारला, त्यातल्या 2 व्यक्ती होत्या अशा. ते तर राजा रामदेव रायाची मुलगी एक होती आणि हे होते, त्यातले हे एक होते. म्हणून सगळ्या मुस्लिम समाध्यामध्ये, कबरीमध्ये सुद्धा ही समाधी तिथे आजही टिकून आहे. हं. जीर्ण-शीर्ण अवस्थेत आहे, दुर्लक्षित आहे. बरं. पण यावर मी जास्त प्रकाश टाकणार नाही सध्या. हरकत नाही. आय थिंक छान चाललंय आपलं टोटल आत्तापर्यंतचं डिस्कशन. खूप छान आपण अ, अ, बाबांबद्दल समजून घेतोय. मला आता हे आवडेल ऐकायला. आय थिंक करेक्ट मी इफ आय एम रॉंग तुम्ही गेले 30 वर्ष बाबांबद्दल लिहिताय, त्यांच्यावर संशोधन करताय, बोलताय, कथा करताय. तर त्यातला काही असा स्पेसिफिक अनुभव तुम्हाला शेअर करायला आवडेल का आमच्या लिसनर्स सोबत? आय एम ए स्पॉइल्ड चाइल्ड ऑफ साईबाबा. वॉव! यू आर व्हेरी लकी आय मस्ट से दैट. हाँ, कारण काय मी म्हणजे बडे बाप की बिगड़ी हुई औलाद हूँ और मेरा बाप बहुत बड़ा है. नक्कीच. अहो, एवढे लाड प्यार करून ठेवले त्याने. एवढे आपली क्षमता नसताना, माझी लायकी नसताना, बाबांनी एवढं डोक्यावर घेऊन ठेवलंय ना, माझं जीवनच मुळी एक चमत्कार आहे बाबांचा. एक बाबांचा चमत्कार नव्हे, बाबांची लीला आहे. हं. कुंडलिनी ते किंवा काय म्हणतात ना, ते लग्नपत्रिका, जन्मपत्रिका वगैरे हो, काय ते काय म्हणतात त्याला? हां, ती कुंडली. पत्रिका. हां, हां. कुंडली. ते जर कोणाला माझी तुम्हाला कुंडली पाठवतो. ती चांगल्या एक्सपर्टला विचारा. हो. दादरच्या एका क्लासेसमध्ये माझी ही शिकवली जाते. वॉव! कुंडलिनी शिकवली जात होती एकेकाळी. आता माहीत नाही मला 20 वर्ष झाली त्याला. आणि मग शेवटी त्यांना प्रश्न विचारला गेला, की बाबा आता हे सगळं असं त्याचं एक 12 असे ठोकताळे इथे हा आहे, इथे तो आहे, इथे तो आहे, इथे तो आहे. तर हा माणसाची काय परिस्थिती पाहिजे? म्हणजे हा तर ते अतिशय बत्तर ते बत्तर आयुष्य म्हणता येईल. वाईटातलं वाईट जेवढं असेल, ते आयुष्य या माणसाचं असेल किंवा कदाचित जिवंत पण नसेल किंवा मेंटली इन्सेन किंवा हे होऊन तो कुठेतरी काहीतरी झालेला असेल. हे सगळी ग्रहदशा तर हेच सांगते, की भयानक परिस्थितीतून हा गेलेला असेल. पण त्याचा भाग काही खरा आहे, नाही असं नाही. भयानक परिस्थितीतून मी गेलो. पण मी आज माझ्या सद्गुरूच्या कृपेने इथे आहे. हं. एक यशस्वी बिझनेसमन म्हणून उभा आहे. ही कोणाची कृपा आहे? मग त्यावेळेस त्या माणसाने मला बाजूला नेऊन बसवलं होतं शेवटी म्हणजे कन्क्लुडिंग सेशनला मला बोलावलं हं, आणि हं. सांगितलं, की "बरं आता ही जी कुंडलिनी आपण तपासली ना, अभ्यास केला गेले 10-12 वीक
त्या माणसाला समोर बसवतो आणि त्यांनी आतून मला बोलावलं हां. आणि सांगितलं, की हा तो माणूस. सगळे माझ्यावर प्रश्नाचा भडीमार नुसता, "हे कसं काय शक्य आहे?" म्हणलं, "तुमच्या ह्या ज्योतिषाच्या कुंडलिनीचे सगळे चक्र किंवा सगळी ग्रहदशा उलटी-सुलटी करणारी एक याच्यापेक्षा श्रेष्ठ शक्ती आहे आणि ती म्हणजे बाबा आहेत. हं, हं. त्यामुळे म्हणजे साई जी शक्ती आहे ना, एक कुछ अपने सर पे लेगी, कुछ तेरे सर रहेगा. माझी जी काही विपदा, आपदा आहेत, त्या बाबांनी स्वतः शेअर केलेल्या आहेत आणि काय, काय म्हणून सांगू हो तुम्हाला? काय सांगू? अगदी म्हणजे मला सांगायला तुम्हाला कधी-कधी वाटेल, की काय हे सांगतायत? हो, एक प्रसंग सांगतो तुम्हाला यावर. बरं, बरं. एक साई सच्चरित्राचं पारायण दरवर्षी श्रावणी सोमवारी चालू होतं. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी ते चालू मला वाटतं पहिल्या पहिल्या तिथीला चालू करतात. शिर्डीमध्ये. फार पूर्वीपासूनचा तो प्रघात आहे. मी आणि साताराची कराडची एक आमची साई भक्त आहे, संगीता सातुरे म्हणून. त्या आणि माझे मिसेस आम्ही तिघेजण तिथे ते 7 दिवस पारायण वगैरे 7 दिवस कसं 3 दिवस असतं मला काही असं आठवत नाही मला. पण 7 दिवस असतं. त्या पारायणाला तिथे गेलो आणि मला काही कामं होती इकडची-तिकडची म्हणून त्या म्हणाले, की "आम्ही अगोदर बसने निघतो. तुम्ही नंतर या, पण येताना प्रसाद घेऊन या." ते नाही का बत्ताशे लाह्या वगैरे असतात. हो. सगळ्यांना वाटायला आपण आता चाललोय. घेऊन मी सगळी कामं केली, निघालो, प्रसाद घ्यायचा विसरलो. अगं बाई! हं. ती बस नगरच्या त्या 2 स्टँड आहेत. पलीकडे तारक स्टँड एक आहे. तारकपूर स्टँड एक आहे आणि अलीकडे पुण्याकडे जाणारं स्टँड आहे. तारकपूरमध्ये आणि तोपर्यंत मला थोडीशी झोप लागली होती. तारकपूर स्टँडमधून ती गाडी पुढे निघाली आणि माझ्या पाठीमागे बसलेला आपला तुझ्यासारखाच आय-टीवाला हाय-फाय वाटलं. कानात ते मग ते काय घातलेलं ते सगळं गप्पा मारत बसलेला होता आणि तो म्हणाला, "ओ काका, ओ काका, तुमचा प्रसाद पडलाय खाली पिशवीतून." ओह! हं, हं, हं. हो. मला त्यावेळेस तारकपूरला आठवण झाली, "अरे बापरे! प्रसाद घ्यायचा राहिलाय आणि आपण प्रसाद घेतलेला नाहीये. जाऊ दे आता काय करणार? झालं." म्हणलं, "बाबा काय आहे?" म्हणजे आणि तारकपूर पुढे निघालो. त्यांनी सांगितलं, "तुझे याच्यातून प्रसाद पडलाय." आणि चांगलं 1 किलोचा एवढा मोठा प्रसाद म्हणजे ते पॅकेट. मला माहीत होतं मी विसरलोय. मी घेतलेलं नाहीये. तर मी त्याला विचारलं, म्हणलं, "माझा नाहीये." माझ्याकडे त्याने म्हणजे अशा पागलपणाच्या ह्याने म्हणाले, "काय काय काका, मी आता पाहिलं तुमच्या बॅगेतून पडलाय." मग मग तरी माझी खात्री करून घेण्यासाठी पुढचे जेवढे 3-4 लोकं होती लाईनमधली त्यांना विचारलं, "ए बाबा, हा कोणाचा प्रसाद पडलाय का?" ते म्हणले, "नाही." म्हटलं, "पाठीमागून घरघरत पुढे आला असेल म्हणून पुढे माणसानं मागच्यांना विचारलं, बाबा कोणाचा आहे का?" ते म्हणे, "नाही." आता यावेळेस त्या माणसाने मला अगदी म्हणजे माझी वेड्यामध्येच गणती काढायला त्याच्या नजरेनेच बघत होता. नक्की. म्हातारा म्हणे. बरंय झालं. हां, हां. ते झाले लक्षात नाही राहत त्यांच्या स्वतःला. "अरे काका तुमचाच आहे तो. मी तुमच्याच बॅगेतून पडलाय." टाकला मी. डोळ्यातनं गळगळा अश्रू व्हायला लागले. माझे साई माऊली तू काय करतेस हे? म्हणजे माझी चूक आहे अशा पद्धतीने तू नक्कीच काका म्हणजे तो घरी माझ्याही डोळ्यात आणला. पाणी. घरी आणला. हं. असं-असं झालं. सगळ्यांना तो वाटला. आम्ही 5 ते 7 दिवस तो प्रसाद खात होतो. वॉव! काय म्हणशील याला? हे असे छोटे-छोटे प्रश्न कधी-कधी तर असं करतात ना, असं वाटतं, "बाबा का तुम्ही माझ्याला एवढं डोक्यावर" असं वाटतं. आज दुपारी ना म्हणजे आता माणूस म्हणून आहे, दुपारी कढी मिळाली पाहिजे आपली जेवणामध्ये. बायकोने काय केलं माहीत नाही आणि कढीच असते. वॉव! आज म्हणून म्हटलं, आय एम ए स्पॉइल्ड चाइल्ड ऑफ बाबा. मला माझं जीवन हेच अनुभूतीजन्य, लीलाजन्य आहे. काय सांगून काय-काय नाही. भरपूर आहेत. नक्कीच. आणि 3 आम्ही वेळा आयुष्यात येऊन मला सोन्याचे आपले चांदीचे शिक्के दिलेत बाबांनी. वॉव! वेगळ्या रूपात येऊन. काय सांगशील? मी एवढंच म्हणेन, की आम्ही भाग्यशाली आहोत, की तुम्ही आमच्या चॅनलवर येऊन बोलण्यासाठी तयार झालात. म्हणजे आमचं काहीतरी कुठेतरी छोटीशी तरी कनेक्टिव्हिटी. नक्कीच. ते घडवून आणतात. नक्कीच. आपल्या हातात काही नाही. याचं श्रेय नाही आणि याचं बाबा तेच म्हणतात, "काही नाही म्हणे, हे तुमचं नाही. तुम्ही माझ्यावर सोपवून द्या. मला काय करायचं मी बघत राहील." लव्हली. आय थिंक आपण आता आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे वळतोय. अरे 2-3च प्रश्न आहेत ते विचारते. जर म्हणजे तुमच्या
आय नो हा थोडासा काय म्हणता येईल, काही सांगता योग्य आवड प्रश्न असली तरी नाहीये चालेल. तुम्हाला विचारण्याचा कारण तुमच्या आयुष्यात क्षणोक्षणी बाबा तुमच्या सोबत आहेत. पण जर आत्ता बाबा तुमच्या समोर असते, तर तुम्ही बाबांना हं. काय विचारलं असतं किंवा काय सांगितलं असतं? प्रथमतः बाबा, ज्या विचारांसाठी तुमचा अवतार झाला आणि माणसा-माणसामध्ये निर्माण झालेली ही दरी आज विनाशाकडे घेऊन जाते. बाबा हे संपवा अगोदर. धर्माधर्मामध्ये असलेली जी तेढ आणि जी कटुता आता एकदम चरमसीमापर्यंत पोहोचलेली आहे. एकदम अशा मेल्टिंग पॉइंटवर गेलेली आहे. बाबा हे संपवून टाका पहिलं. ज्या उद्देशाने तुम्ही तो अवतार घेतला होता, तर आज जर तुम्ही आलात, तर तुम्ही आता तुमचं अस्त्र काढा बाहेर. हं, तुमची सत्ता काढा आणि ह्या सगळ्यांची तोंड गप्प करा. कारण मटेरिअलिस्टिक वर्ल्डने एवढं स्पॉईल करून टाकलंय ना सगळं बाबा. आता तुम्ही आलात ना, बाबा तुम्ही परत याच. कारण आज काय झालंय, आम्ही धर्मामध्ये माणसं वाटली, कलर वाटले, दिवस वाटले, सागर वाटले, सगळं वाटलंय. हे सगळे जे तू निर्माण केलेलं जे विश्व आहे ना बाबा, तुम्ही बाबा हे पुन्हा एकत्र करा. आपण सर्व एकाच परमेश्वराचे लेकरं आहोत. सबका मालिक एक आहे. हे दाखवण्यासाठी आता ना फक्त तुम्ही बोलू नका. हं. आता करा. बडगा उचला तुमचा चिमटा हातात घ्या आणि संपवा बाबा. खूप असह्य होतं हे सगळं बघणं. माणसं माणसाचा घात कधी करतील एवढ्या विनाशक लेव्हलमध्ये आम्ही आलेलो आहोत बाबा. यांना संपवा एवढंच मागेन, दुसरं काही नाही. आय अल्सो अग्री काका. म्हणजे ही खरंच गोष्ट बाबांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये नोंद करून घेऊन त्याच्यावर ॲक्शन करणं फार महत्त्वाचं झालं आहे. ग्लोबल स्तरावर आपण बघतो आहोत, की कसे निर्णय घेतले जात आहेत. सो खूप छान तुम्ही बाबांकडे मागणी मागितली आहे. स्वतःसाठी न मागता सगळ्या समाजासाठी मागितलीत आणि अगेन नॉट लिमिटेड टू एनी बॉर्डर्स अक्रॉस द ग्लोब फॉर एव्हरीवन, फॉर एव्हरी ह्युमनकाइंड एंड एव्हरी लाईफ ऑन धिस प्लॅनेट अर्थ. आता शेवटचा प्रश्न काका, की आजच्या तरुण पिढीने साई भक्तीतून काय शिकायला हवं? किंवा तरुण पिढीसाठी तुम्हाला काय मेसेज द्यायला आवडेल? तुम्ही जे भौतिक जगताच्या आणि भौतिक सुखामध्ये तुम्ही तुमचं जे सुख शोधण्याचा प्रयत्न करत आहात, हं, तुमच्या गरजा कारण नसताना वाढवून ठेवलेल्या आहेत. साधा हुचिशन मॅक्स्टसचा जो छोटा फोन यायचा, तो आता 1.5-2 लाखापर्यंत पोहोचलाय, 2.5 लाखापर्यंत पोहोचलाय. काम तेच करतो बेसिक. जेवढं तुमच्याकडे आहे त्यात फक्त WhatsApp आणि Facebook वगैरे ॲड झालंय, सोशल मीडिया त्यात ॲड झालाय आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय भयानक अस्त्र प्रकृतीने तुमच्या हातात दिलंय. हं. तुमची एक ठिणगी म्हणजे तुमच्या हातातला मोबाईल हा तुमचा मित्र आणि तुमचं उपयोगी साधन होण्याच्या ऐवजी विनाशाचं कारण होऊ शकतो आणि होऊ शकतो नाही, होतायत झालं. बऱ्याच ठिकाणी. हं. तर याचा वापर तुमचा विवेक जागृत होऊन करा. भौतिक सुख तुम्ही फक्त WhatsAppच्या मित्रमार्गाने मायावी जगतामध्ये आणि वेगळी दुनियेमध्ये शोधताय, ते माणसा-माणसाच्या संवादामध्ये शोधा. आणि काय लागतं जीवनाला? आता तुम्ही दोघांनी जो सूचक ना, सूचक सूचक. आणि तुम्ही जो मार्ग स्वीकारलाय, तो काय आहे? आमच्या एवढ्या लिमिटेड गरजा आहेत, एवढं आम्हाला आमच्या आयुष्यासाठी पुरेसं आहे आणि आम्हाला आमचा आनंद निख्खळ, निर्भेळ आनंद जो आम्हाला शाश्वत आहे, तिथपर्यंत आम्हाला पोहोचण्यासाठी एवढं पुरेसं आहे. या मर्यादा घालून घेतल्या पाहिजेत. आज तरुण पिढी काय जगते? तरुण पिढी ई-एम-आय जगते. हं. भयानक कर्ज करून ठेवायचे. प्रत्येकाला ई-एम-आय आणि महिन्याच्या शेवटी घराचा हप्ता, गाडीचा हप्ता, मोबाईलचा हप्ता, वॉशिंग मशीनचा हप्ता, याचा हप्ता सगळे हप्त्या करून हप्त्या-हप्त्याने तुम्ही कमी होत चाललात बेटा. नक्कीच. जिथे तुम्ही जिथे तुम्हाला खरंच निर्भीड आणि शाश्वत आनंद मिळायला पाहिजे, तो मिळत नाहीये आणि ते या भौतिक जगतामध्ये नका शोधू. परमेश्वराने तुम्हाला दिलं चांगली गोष्ट आहे. हं. परंतु त्याचा विनियोग अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचं विवेक तुमच्यामध्ये सतत जागृत ठेवा. जसं
असं मला इतका आनंद वाटतोय, की असा मोहात पडतोय, की मी तुमच्या घरात कधी येऊ. अरे! हां, हे सुख आहे. हे शाश्वत सुख आहे आणि यासाठी फार तुम्हाला तुमच्या तर मी तरुण पिढीला एवढंच सांगेल, हं, हं. अनावश्यक गरजा, अनावश्यक खर्च कमी करा. नक्कीच. जेवढे कमीत कमी ई-एम-आय असतील तेवढे वापरा हं. आणि भौतिक जगतातलं सुख हे आध्यात्मिक सुख कुठे मिळेल याच्या सतत शोधात राहा. फ्रस्ट्रेशनमधून तुम्हाला बाहेर येण्यासाठी याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. सोशल मीडियाचा अतिशय जाणीवपूर्वक आणि पूर्ण विचाराअंती तुम्ही तुमचे कॉमेंट करा त्यावर. हं. कारण जसं धर्माधर्मातली तेढ तशी वाढत चालली आहे, तसे सोशल मीडिया आग लावण्याचं एक माकड, ते सुद्धा दारू प्यायलेलं माकड. ते काय हं. करील अशा पद्धतीचं शस्त्र तुमच्या हातात आलेलं आहे. ते जपून वापरा. ते कदाचित बुमरँग होईल तुमच्यावर. हो. थँक यू. आय थिंक तुम्ही तरुणांना त्यांच्याच भाषेत शिकवलं आहे. केअरफुल ऑफ द बूमरँग. सो थँक यू सो मच फॉर दॅट. आणि एक फक्त शेवटचा म्हणजे हा आता तुम्ही जे एक्सप्लेन केलं त्याच्यामुळे माझ्या डोक्यात आला, की हे सगळं ठीक आहे, की तुम्ही म्हणताय, की ई-एम-आय कमी करा किंवा सोशल मीडियापासून सावधान राहा. फोन पण एकदम विचारपूर्वक वापरा. पण जर आता एखादा व्यक्ती अध्यात्माकडे वळला नसेल, तर त्यांनी पहिलं स्टेप काय घेऊ शकतो? की सुरुवात कुठून करायची? एवढं जर तुम्ही थोडंसं त्याबद्दल भर घातलीत, तर एकदम मस्त मेसेज होऊन जाईल. 2 सांगेल तुम्हाला म्हणजे सोशल मीडियाचा विषय निघाला त्यात एक थोडंसं अर्धवट राहिलं होतं ते सांगतो. मागच्या 2-3 महिन्यात एक घटना घडली हं. पुण्यामध्ये. अच्छा. एकटी बाई असताना ते 2-4 लोकं घरात गेले. "चल तुझं हे काढ." सगळं लुटलं तिचं. हं, नाही म्हणाले, "ते तुझ्या भावाने तुला ते गंठण दिलंय, ते दे." हं, काढलं. तो तुझ्याकडे तो हा मोबाईल नाहीये तुझ्याकडे, तो चांगला मोबाईल आहे, तो हं, दे. हं. सगळा काढ. सगळं काढ. म्हणे, "तुम्हाला कसं कळलं?" तर म्हणे, "तुझे जे सोशल स्टेटसवर फोटो ठेवतेस ना, वी आर Facebook फ्रेंड, तुझ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी मला कळतात. हं. कोणत्या दिवशी तुझ्या नवऱ्याने काय दिलं हे मला माहिती आहे." तर तुम्हाला तो कितीपत एक्सपोज व्हायचंय सोशल मीडियावर याच्यावर बंधनं घाला आणि ती बाई हैराण झाली. फेक नावाने ह्या चोरट्यांनी फ्रेंडशिप केली होती. हं, फ्रेंडशिप करून सगळं तिथं लुटून घेऊन गेले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. आता काय कसं भक्ती मार्गाकडे वळायचं? तर जे प्रश्न तुम्हाला आता बॉसला कसं हँडल करू? हं, आता मला अजून 4 तास इथे काढायचे आहेत. मला जेवायचं कसं करू? काय करू? याच्यामध्ये जे फ्रस्ट्रेशन तुमचं वाढतंय, तर आत्मचिंतनाच्या माध्यमातून खरंच मला याची गरज आहे का? एवढं फ्रस्ट्रेशन डोक्यावर ठेवून मला जगणं गरजेचं आहे का? हं, याचा विचार करा आणि सेल्फ इन्क्वायरी, सेल्फ रिअलायझेशनच्या माध्यमातून तुमचा शाश्वत सुख कुठे मिळेल आणि कशात तुम्ही आनंदी राहाल. बाय कंपल्शन तुम्ही आज आयुष्य जगताय. हं. बाय चॉईस तुम्हाला जगायला शिका आणि देन यू विल बी परफेक्ट इन युअर लाईफ. मला ते थ्री इडियट तो सिनेमा त्याच्यासाठी वाटतो. आवडतो कारण ते स्वतःनी त्यांचंच आवडतं फील्ड निवडू शकले ते. हं. तुम्हाला तर निवडता येत नसेल, फक्त हे टेम्पररी फेस आहे, मी यातून बाहेर पडणार आहे, या मानसिकतेत तुमचं काम करा तुम्ही. नक्कीच. आज काय झालंय? हे ए-आयने हो. हे आय-टी इंडस्ट्रीला खाऊन टाकणारं ए-आय. सगळे पोरं मी बघतोय सध्या आय-टीवाले सगळे दिवसभरात काम करतायत 2-2, 4-4 तास आणि नंतर संध्याकाळी ए-आयला जाऊन बसतायत. हं, ट्युशनला ते कारण त्यांना माहिती आहे आपलं सर्व्हायव्हल विल द प्रॉब्लेम. आपल्याला हे ए-आय शिकलं नाही तर पुढचं अपडेटेड राहावंच लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना अक्षरशः फ्रस्ट्रेशन यायला लागलंय. माझे 3-4 पोरं म्हणजे जे माझ्या ओळखीचे आहेत, भयानक झाली त्यांची अवस्था. हं. ची गरज आहे का ती बघा. वाह! खूप छान. आय थिंक खूप मलाही आजच्या या संवादातून खूप शिकायला मिळालं. काही गोष्टी अ, च्या क्लॅरिटी पण मिळाली. जे माझ्या मनात चालल्या होत्या, त्याची उत्तरं मला मिळाली या संवादातून आणि मला असं वाटतंय, की मी त्याच्यावर ॲक्शन सुद्धा घेणार आहे. सो मी काका तुमचं एकदम मनःपूर्वक
आभार मानते, की तुम्ही द अवेकनिंग ट्रेलवर येऊन आमच्यासाठी साईबाबांबद्दल त्यांची ज्ञान, त्यांची शिकवण आमच्यासोबत शेअर केली. त्यासाठी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. आता तू काय प्रियंका ना तू? हो, मी काय? प्रियांका. प्रियंका. तू ते एवढी मोठी 5 फिगर्सची आय-टीची हे नोकरी सोडून इथे येऊन शाश्वत सुखाच्या शोधात इथे येऊन बसली. तिथे तू सोन्याची चपाती खातो आणि इथे काय म्हणजे गव्हाची आणि ते सुद्धा कमी खाते असं काही आहे का? तिथे बासमती चांगले तांदूळ करत होते. इथे इंद्रायणी आणि किंवा गावातले स्वतः पिकवलेले तांदूळ घालते. त्याच्यामध्ये तो आनंद मिळतोय. तो कंपेअर होऊ शकतो का? नक्कीच. हे शोधण्याची गरज आहे आजच्या पिढीला. हं, व्हॉट इस रिअली बेसिक मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ युअर लाईफ? हं. तेवढंच. याचा शोध घेणं फार गरजेचं आहे. नाहीतर हे जग आहे ना, मानसिक ताणाच्या माध्यमातून आणि धर्माधर्माच्या तणावाच्या माध्यमातून विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे. हं, एक बाजूला कधीही सिव्हिल वॉर होतील आणि फ्रंटियर वॉर तर होणारच होणार. ते हं. तर चालूच आहेत. जगामध्ये कुठे ना कुठे आपल्या वेस्टर्न इंटरेस्टसाठी. तर कुठेतरी खोलवर जाऊन आपल्या तरुण पिढीने विचार करायला पाहिजे. ते कुठेतरी आपण सेटल होऊया. आपण आपल्या शोधात, आनंदाच्या शोधात निघा. अवेकनिंग, अवेकनिंग इज अ वेक अप अलार्म फॉर एव्हरी ह्युमन बीइंग ऑन धिस अर्थ. जागे व्हा. ओम लेट्स साईराम. अवेकन टुगेदर. ओम साईराम काका. ओम साईराम.